20 जून होऊन गेली, पण महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही पावसाची वाट पाहत आहेत। शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे। अनेक धरणांमधील पाणीसाठा चिंतेचा विषय बनत आहे आणि काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना अजूनही संघर्ष करावा लागत आहे। पण थांबा, यासाठी फक्त पाऊस जबाबदार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर कदाचित तुम्ही चुकत आहात, कारण या संकटामागे एक असं सत्य दडलं आहे ज्याबद्दल आपण फार कमी बोलतो। आपल्याला लहानपणापासून सांगितलं गेलं, मृग नक्षत्र आलं की पाऊस येतो, शेतकरी पेरणी करतो, नद्या वाहू लागतात आणि संपूर्ण निसर्ग हिरवागार होतो। पण गेल्या काही वर्षात काहीतरी बदललं आहे। कधी अवकाळी पाऊस, कधी अतिवृष्टी, कधी ढगफुटी आणि कधी जून संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही। नेमकं असं का घडत आहे? याचं पहिलं कारण आहे हवामान बदल। पृथ्वीचं तापमान सातत्याने वाढत आहे, समुद्राचं तापमान वाढत आहे आणि त्याचा परिणाम थेट पावसाच्या चक्रावर होत आहे। म्हणूनच पूर्वीसारखा नियमित आणि अंदाजे पाऊस आता कमी होत चालला आहे। पण खरी गोष्ट इथेच संपत नाही, कारण मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जर उद्या भरपूर पाऊस पडला तर आपल्या पाण्याची समस्या कायमची सुटेल का? उत्तर आहे नाही, कारण समस्या फक्त पावसाची नाही, समस्या आहे पाणी साठवण्याची। एकेकाळी गावागावात तलाव होते, विहिरी होत्या, ओढे आणि नाले जिवंत होते, पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याची व्यवस्था होती। पण आज अनेक जलस्रोत नष्ट झाले, अतिक्रमण वाढलं आणि पावसाचं लाखो लिटर पाणी थेट वाहून जातं। म्हणूनच प्रत्येक वर्षी एक विचित्र चित्र दिसतं, पावसाळ्यात पूर आणि काही महिन्यांनी पाणी टंचाई। हे फक्त निसर्गामुळे घडत नाही, तर आपल्या नियोजनातील कमतरतेमुळेही घडतं। आज शेतकरी चिंतेत आहे, पेरणी करावी की थांबावं हा प्रश्न त्याच्यासमोर उभा आहे। गावकरी चिंतेत आहेत, उद्या पिण्याचं पाणी कुठून आणायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। आणि शहरातील लोकांनाही सावध होण्याची वेळ आली आहे, कारण पावसाचं संकट कोणताही भेदभाव करत नाही। मग दोष कोणाचा? निसर्गाचा, हवामान बदलाचा या आपल्या पाणी व्यवस्थापनाचा? कदाचित उत्तर या तिन्ही गोष्टींमध्ये दडलं आहे। पण एक गोष्ट नक्की, जर आपण आज पाण्याचा प्रत्येक थेंब जपला नाही तर उद्या फक्त पावसाची वाट पाहून काहीच साध्य होणार नाही। कारण पाणी हा फक्त संसाधन नाही, तो आपल्या अस्तित्वाचा आधार आहे आणि आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे। आज आपण पाण्याचा प्रत्येक थेंब जपला तर उद्या दुष्काळाशी लढण्याची ताकद आपल्या हातात असेल। पण जर आपण आजही निष्काळजी राहिलो तर उद्या फक्त पावसाकडे पाहत राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही। तुमच्या भागात अजून पाऊस झाला आहे का? आणि तुमच्या मते या परिस्थितीसाठी सर्वात मोठं कारण काय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण चर्चा सुरू झाली तरच उपाय सापडतील आणि उपाय सापडले तरच भविष्य सुरक्षित होईल। असाच निसर्ग, पर्यावरण आणि समाजाशी संबंधित सत्य, रोचक आणि विचार करायला लावणाऱ्या माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। योगदान फाउंडेशन, तिथे प्रत्येक प्रयत्न हा निसर्गासाठी असतो।